नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील इच्छुक उमेदवारांशी आपण चर्चा करतोय. शहराबद्दलचं त्यांचं विजन काय आहे, ते ज्या प्रभागामध्ये उमेदवारी करू पाहतात तिथली परिस्थिती काय आहे, त्यांचं त्या भागातील विकासाचं स्वप्न काय आहे, आतापर्यंत काय काय कामं झालेली आहेत, जनतेशी थेट कनेक्ट कसा आहे, त्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. आज काळूरामजी नढे काळेवाडीतल्या प्रभाग क्रमांक 22 मधील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार. काळूरामजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. 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 ते स्वतः उच्च शिक्षित आहेत. BSc केमिस्ट्री झालेली त्यांची. एका कंपनीमध्ये गेली जवळजवळ 28 वर्ष ते आहेत. आता ते मॅनेजर पदावरती आहेत. गावातला म्हणजे थोडक्यामध्ये शेतकरी कुटुंबातले एक व्यक्ती आहे. अत्यंत उच्च शिक्षित आहे. US मध्ये 2.5-3 वर्ष तिथे राहून नंतर त्यांनी त्यांचं व्हिजन त्याच्या वाढमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. देश विदेशात काय चाललंय, आपल्याकडे काय चाललंय, त्या दृष्टिकोनातून आपला परिसर कसा असायला पाहिजे ही त्यांची तळमळ आहे. त्या तळमळीतून ते या समाजकार्यात आले, समाजकारणातून राजकारणामध्ये आले. आता भारतीय जनता पार्टीचे मागच्या ह्याच्यामध्ये सरचिटणीस होते, मागच्या बॉडीमध्ये शहर समितीमध्ये. जिल्हा नियोजन समिती जी आहे, ज्याच्यावरती अत्यंत महत्वाची जबाबदारी असते. जिल्हा नियोजन समितीमध्ये जे मोजके सदस्य असतात, जिल्हा नियोजन समितीवर आता सुद्धा ते पदाधिकारी आहेत. काळूरामजी, मला पहिलं सांगा, पिंपरी चिंचवडचं राजकारण, आता हे शहर 30 लाखाचं झालं, महानगर झालं. या शहरामध्ये सगळे पक्ष आपापल्या परीने बलाढ्य आहेत. म्हणजे त्याचे पूर्वी फक्त एक पवार एक पवार होतात, तसं नाही, आता भाजप सुद्धा आहे त्याच्यामध्ये. ठाकरेंची सेना आहे, शिंदेची सेना आहे. हे सगळं असताना तुम्ही इथलं राजकारण कसं पाहता? आज जर आपण तसं पाहिलं तर हा पिंपरी चिंचवड शहर हे ज्या वेळेस अण्णासाहेब मगर साहेबांनी ज्यावेळेस पिंपरी चिंचवड शहराला एक महानगरपालिका म्हणून जर का स्थापित केलं, जे खेडेपाड्यातली गावं आहेत त्या गावांना एकत्र करून ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकत्रित केली. मी आता त्यांच्याबद्दल मी सांगू शकत नाही एवढं, कारण ते आमच्या आधीच्या काळातले होते. त्यांनी जे नेतृत्व घडवले या ठिकाणी, खऱ्या अर्थाने तसं बघितलं तर 1986 साली ज्यावेळेस आपले स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी या शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी ज्यावेळेस आपलं विजन ठेवलं, कारण गेल्या 22 ते 23 वर्षापासून मी त्यांच्या बरोबर काम करतो. 2002 पासून जे पिंपरी चिंचवड शहराला काम करायची संधी त्यांनी आमच्या काळेवाडी सारख्या भागामध्ये नडे फॅमिलीत दिली. त्यानंतर त्यांच्याबरोबर काम करत असताना मला जाणवलं की खऱ्या अर्थाने समाजामध्ये काम करत असताना राजकारण तुम्ही अगदी क्षुल्लक 20% राजकारण करा, पण 80% तुम्ही समाजकारण केलं पाहिजे. कारण त्यांनी जो हा पिंपरी चिंचवडचा एरिया, आता आपण पाहतो की ज्यावेळेस आपल्या कुठल्याही भागाचा विकास होतो, किंवा आपण पूर्वी म्हणायचो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाया जिंकल्या किंवा कुठले गड घेतले, पण त्याच्याबरोबर जे शिलेदार होते त्या शिलेदारामध्ये मी सांगेल की बाबा आमचे लक्ष्मणभाऊ जगताप यांनी खऱ्या अर्थाने या भागामध्ये नेतृत्व करून, कारण बऱ्याच वेळा डिबेट होते की हे शहर कुणी बसवलं, कुणी मोठं केलं, काय केलं. निश्चितच पवार फॅमिलींचं त्याच्यामध्ये योगदान आहे, परंतु त्यांना जोडीने तेवढ्याच ताकदीने साथ देणारं आपल्या पिंपरी चिंचवड शहरातलं व्यक्तिमत्व म्हणजे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे होते. कारण मी डोळ्याने पाहिले, त्यांचं विजन वेगळंच होतं. आणि मी आज या राजकारणाकडे पाहत असताना मी आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाटचाल करत आहे. ती वाटचाल करत असताना मला असं जाणवलं की तेच विजन आज शंकरभाऊ जगताप यांच्यामध्ये सुद्धा आहे. आणि जो तो प्रत्येक पक्ष, मग आपल्या शिंदेची सेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस असेल, प्रत्येक पक्ष हा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी या शहरामध्ये काम करतोय. निश्चितच या भागामध्ये या सर्व पक्ष जे काही राजकीय पक्ष आहेत त्या पक्षामध्ये स्थानिक कुटुंबातील तरुण, स्थानिक कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सुद्धा आज काम करतायत, मार्गदर्शन करतायत. आणि असं मी म्हणणार नाही की भाजप गेल्या 2017 पासून या ठिकाणी सत्तेवरती आले, पण जर का आपण आलेख बघितला कामाचा पाठीमागच्या 5 वर्ष ते आता साधारण मला वाटतं 9 वर्ष झाले, 2017 पासून आजपर्यंत बघितलं तर निश्चित मला असं जाणवतं की जो कामाचा स्पीड आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमातून किंवा महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला, तो खूप चांगल्या पद्धतीने झाला. कारण मी पाठीमागच्या याचा बी साक्षीदार आहे की 2002 पासून आम्ही काम करत असताना जे पाहिलं, कामाची तळमळ आणि आपल्या शहराचं आपल्या हातात आल्यानंतर धागेदोरे आपण कसं शहर विस्तारित केलं पाहिजे, आपल्या शहराच्या मूलभूत गरजा काय आहेत, आपल्या शहराला काय लागतंय, आपल्या जनतेच्या गरजा काय आहेत, ह्या आमच्या जे काही मार्गदर्शक असतील त्या सर्वांनी ओळखलेल्या आहेत. आणि प्रत्येक जण आपापलं अस्तित्व टिकवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत. आणि 2017 नंतर जे काय सत्ता पालट झाली त्याच्यानंतर आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं
प्रभुत्व आहे, प्रबळ आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच आपलं नाव टिकून राहील. पण भाजपविषयी काही आक्षेप घेतले जातात. भाजप हा जातीवादी पक्ष आहे, सर्वाधिक भ्रष्टाचार भाजपच्या काळात झाला आहे. 5 वर्ष 17 ते 22 काळ किंवा आता प्रशासकीय राजवटीमधला इनडायरेक्टली कंट्रोल असलेला तो काळ, म्हणजे हे 8 वर्ष जर पाहिले तर त्याच्यामध्ये भाजपच्या काळामध्ये जेवढे प्रकल्प झाले, विकास कामं झाली 100%, त्याच्याविषयी वादच नाही. परंतु भ्रष्टाचार सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झाला. तुम्ही आता या ठिकाणी 2 उल्लेख केला. एक तर केला तुम्ही जातीयवादाचा उल्लेख केला आणि भ्रष्टाचाराचा उल्लेख केला. तर जातीयवादाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेल, आज आपल्या पिंपरी चिंचवड शहर हे कॉस्मोपॉलिटन झालेले. कॉस्मोपॉलिटन झाले म्हणजे काय, प्रत्येक मिनी इंडिया झालेले. प्रत्येक शहरातून या ठिकाणी लोकसंख्या येऊन राहिलेली आहे, कारण हे शहर राहण्यासाठी उपयुक्त झाले, केले. मग ते झाले म्हणजे कुणीतरी केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये सुविधा दिल्यात, सुविधा पुरवल्यात त्या आपल्या पुढाऱ्यांनी या ठिकाणी काम करत असताना. तर त्या पुरवत असताना असं म्हणजे आज तरी मला असं जाणवत नाही, मी वर्षानुवर्ष 23 वर्ष काम करतोय, जाणवलं नाही की हा मुस्लिम आहे किंवा हा कुठल्या तरी एक अमुक धर्माचा आहे म्हणून त्याच्यावरती अन्याय होतोय, हे आम्ही कधीच जाणवलं नाही. कारण मी आमदारांच्या बरोबर काम करतोय, आज शंकर शेठ असतील किंवा लक्ष्मण भाऊ असतील, मी त्याच गोष्टींचा साक्षीदार आहे की त्यांची पण मित्रमंडळी सर्व जाती धर्मातील वर्ग आहे आणि प्रत्येक वर्गाला न्याय द्यायचं काम त्यांनी केलं. त्यांनी भेदभाव हा कधी केला? हा जातीवाद कधी येतो? ज्या वेळेस जर का माझ्या भारतामध्ये जर का म्हणजे पाकिस्तानमध्ये जर का मॅच जिंकली पाकिस्ताननी, जर फटाक्यात कोणी फोडला असेल, मग तो कुठल्याही धर्माचा असो, त्याला आम्ही प्रतिकार करणारच. आणि जर का पाकिस्तानमध्ये ऊन पडतंय म्हणून आपल्या इथे छत्री काढून लोक फिरत असतील, त्यांना सुद्धा आम्ही रोखोक जबाब देणार. हे आमचं धोरण आहे. पण या ठिकाणी जो आपल्या देशावरती, आपल्या मातीवरती प्रेम करतो, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, तो प्रिय आहे भारतीय जनता पार्टीला. नाही, अगदी ती भाजपची पॉलिसीज, भाजपची काय मुळात ती सगळ्या पक्षांची असलीच पाहिजे, असलीच पाहिजे ना, सर्व धर्म समभावामध्ये. राष्ट्र प्रथम, राष्ट्र प्रथम हा फक्त भाजपचाच हे नाहीये, तो सर्वांचा असला पाहिजे सर. मला एक सांगा, दुष्ट भ्रष्टाचाराचं बोलला तुम्ही, तर आजपर्यंत फक्त आरोप झाले साहेब, भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. आजपर्यंत कुणी असा रोखटोकपणे, जसं आज राहुल गांधी पण आज बऱ्याप्रमाणे, मी ते राष्ट्रीय लेवलची लोक आहेत, परंतु तुम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला म्हणून सांगतो, ते फक्त मानतायत की वोट चोरी झाली, वोट बँक झाली. पण तुम्ही त्यावेळेस तुम्ही कोर्टात जा, तुम्हाला न्याय अधिकार आहे, तुम्ही पण तिथे पिटिशन दाखल करत नाही, काय नाही, तोपर्यंत त्याला काय महत्व नाही. लोकशाहीचा अधिकार आहे बोलण्याचा, तो बोलत राहतील लोक. नॅशनल लेवलचं नाही, मी आपल्या शहरापुरतं बोलतो. मी उदाहरण दिलं तुम्हाला, कारण जसं त्या पद्धतीने होतंय तसंच आपल्या शहरामध्ये पण होतंय. आज कोणी जाऊन म्हणत नाहीये किंवा पिटिशन दाखल करत नाहीये किंवा ऑन पेपर दाखवत नाही, ते खरं, हा पेपर आहे, इथं भ्रष्टाचार झालाय, दाखवा, मान्य करू. तसं होत नाहीये, काम उत्तम चालू आहे. कारण का ते भ्रष्टाचार, स्मार्ट सिटीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, जेवढे सीसी कॅमेरे 9000 सीसी कॅमेरावरले सगळे बंद आहेत. ई लर्निंगचा प्रोजेक्ट 45 कोटी रुपये खर्च करून 150 शाळांमध्ये राबवला, तो बंद आहे. शहरामध्ये अंडरग्राऊंड केबलिंग 700 किलोमीटरचं केलं, 150 किलोमीटरचं केबलिंग ते बंद आहे. भामा आस्केटच्या प्रकरणामध्ये 30 कोटी रुपये जादा दराची निविदा त्याच्यात मंजूर केली, सगळंच काम सपाटून गेलं. प्रकरणं अशी फार मोठी येते, म्हणजे ती अशी किरकोळ नाही, रुपयाचा पेन 10 रुपयाला खरेदी केला असं ते नाहीये, प्रकरणं मोठी आहेत. 7 कोटीच्या कामामध्ये अतिरिक्त आयुक्त 3 कोटी रुपयाची लाच मागतो, पण त्याच्यावरती सुद्धा कोणी काय बोलत नाहीये. आज जरी तुमची सत्ता नसली प्रशासकीय राजवटीमध्ये, तरी सुद्धा लोक काय म्हणणार, शेवटी केंद्रात राज्यात सत्ता तुमची आहे, त्याच्यामुळे जबाबदार तुम्ही येतात त्याच्यात. नाही, तुम्ही त्या अर्थाने तो भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. बरं, तो जो भ्रष्टाचाराचा मुद्दा तुम्ही काढलात, आता मी समजा भामा आस्केड असेल किंवा अन्य शहराच्या बाबतीतला तिथपर्यंत नाही, परंतु मी जर आज काळेवाडीमध्ये पाहिलं तर माझ्या इथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 56-1 आणि 56-2 या 2 शाळा आहेत. त्या शाळेमध्ये मी सतत भेट देत असतो. मी वैयक्तिक आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक स्वतंत्र असं पुस्तकालय, लायब्ररी बुक ओपन करून दिलेलं त्यांना, आणि मी तिथं जाऊन पाहिले. अश्विनताई जगताप यांनी पण ते ई लर्निंग स्कूलचं ओपनिंग पण केले त्या वेळेस मध्ये. आणि आजही प्रत्येक स्कूलमध्ये, प्रत्येक वर्गामध्ये ई लर्निंग स्कूलची एक स्वतंत्र खोली आहे आणि कार्यरत आहे. मी माझ्या, आता तुम्ही शहराबद्दल विचारलं, पण मी माझ्या काळेवाडीबद्दल सांगू शकतो. काळेवाडी तुमच्यासारखे जागरूक नागरिक असल्यामुळे कदाचित काळेवाडी सुरू असेल, पण शहरामध्ये अन्य शाळांमधून ते सगळं बंद आहे सिस्टम. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात कंट्रोल तर नाहीच कोणाचा, लोकप्रतिनिधी नसल्यामुळे 4 वर्ष कंट्रोल नाही. बरोबर आहे, त्याच्याशिवाय नाही. तुमच्यासारखा एखादा माणूस तिथे जा विचारतो, एक जागरूक नागरिक, जरी तुम्ही नगरसेवक नसला तरी आपलं हे काम आहे ते विचारता. इथे जा विचारायची पद्धत नाहीये, त्याच्यामुळे प्रशासन सुसाट आहे. ह्याला जबाबदार शेवटी भाजप घेत नाही का?
तसं डायरेक्टली तुम्ही भाजप जबाबदार म्हणू शकत नाही, कारण इनडायरेक्टली कसं आहे माहिती का, ज्यावेळेस प्रशासन काम करतंय तर प्रशासनाचं काम असतंय की जे अधिकारी आहेत, आता समजा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर control असला पाहिजे. त्यांच्यावरती कंट्रोल तसा पाहिला तर आम्ही पाहतोय तर आमची कुठलीही कामं म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल किंवा अन्य आता आमच्या तिकडे काही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा अन्य पक्षाचे असतील, ते सुद्धा आमदार शंकरभाऊ जगताप यांच्याकडे मागणी करतात, त्यावेळेस त्यांची सुद्धा कामं होतात. पण ज्यावेळेस तुम्ही चांगला फॉलोअप घेता किंवा तुम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करता त्यावेळेस तुमचं काम नक्कीच होतं. मग ते काम जागरूक तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले, प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जागरूक नागरिक असल्या भागात असावेत, त्यांनी त्यांचा व्हॉइस रेज केलाच पाहिजे, अदरवाईज तुम्हाला भेटणार नाही. कारण म्हणजे मी या अर्थाने तो प्रश्न विचारला. मागच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त ही फार मोठी घोषणा होती. त्या घोषणेला लोकांनी पसंती दिली आणि त्याच्यामुळे भाजपची सत्ता आली. मोदींचा किंवा लक्ष्मण भाऊंचा, महेशदादांचा ह्यांचा सगळ्यांचा सहभाग आहे. पण लोकांना एक विश्वासार्ह नाव पाहिजे होतं म्हणून भाजपची सत्ता आली. पण एवढ्या 7-8 वर्षामध्ये त्याची ती प्रचिती अजून लोकांना येत नाही, म्हणून तो प्रश्न विचारला होता. तुम्ही जरी आता प्रचिती म्हणत असाल तर आता नुकत्याच आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भोसरी असेल, पिंपरी असेल किंवा चिंचवड असेल, चिंचवड मतदारसंघाने तर भरघोस असं भाऊंना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून दिलं. 1,08,000 सुद्धा, चिंचवडमध्ये दोन्ही महायुतीचे तिन्ही उमेदवार आले, निवडून आले. मग जर का तुम्ही तसं म्हणताय की भ्रष्टाचार झालाय, लोक कंटाळेत किंवा लोक म्हणतायत की भ्रष्टाचार होतोय, मग ते आपल्याला मतपेटीतून दिसलं पाहिजे नव्हतं. तसं काही दिसत नाही. म्हणजे लोकांनी बऱ्यापैकी आपला जो काही विकास आहे, विकासाच्या दृष्टीनेच भारतीय जनता पार्टीला मत दिलंय, ही कामाची पावती आहे. मला आता आपण राज्याचं हे आपलं शहराचं राजकारण सोडू, आपण वार्डाकडे येऊ. तुम्ही ज्या काळेवाडी प्रभागामध्ये आता निवडणूक लढवू इच्छिता, तुमचा 22 नंबरचा प्रभाग, काळेवाडी म्हटलं पूर्वीचं प्राधिकरणाचं कंट्रोल झोन मधलं, ॲक्विजिशन मधलं कंट्रोल झोन मधलं होतं. काळेवाडीमध्ये तिथे आतमध्ये एखादी आग लागली तर आत जायला फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती, रस्त्यांची परिस्थिती आहे. इतकी दाट लोकवस्ती आहे तिथे, ना उद्यान, ना मैदान, ना दवाखाना, ना शाळा. म्हणजे ही जी परिस्थिती आहे सगळी, तुम्ही या समस्यांकडे कसं पाहता? म्हणजे समस्यांचं तिथं तर फार मोठा डोंगरच आहे. काळेवाडीची इतकी दाट लोकसंख्या, सगळा मध्यमवर्गीय कामगार त्याच्यामध्ये आहे. कोणी आता उच्चभ्रू ह्याच्यातले पैशावाले फार मोठे बंगले, अशातला विषय नाही. ही जी लोकवस्ती आहे, आतापर्यंत या लोकवस्तीच्या समस्या तुम्ही मांडल्या कशा? आता तुम्ही बरोबर हे केलं की काळेवाडी प्रभाग क्रमांक 22 या भागामध्ये अतिशय दाट डेन्सिटी आपण ज्याला म्हणू, डेन्स पॉप्युलेट एरिया आहे आणि त्याच्यामध्ये खूप गोरगरीब आणि कामगार वर्गातली लोक आता काळेवाडीमध्ये ही का राहिली? कारण ज्या वेळेस काळेवाडी किंवा पिंपरी चिंचवड डेव्हलप होत होतं, कामगार आपण औद्योगिक नगरी म्हणतो, आज अतिशय सुंदर तुमच्या माध्यमातून सुद्धा लेख आहे आज सकाळला, कामगार नगरी म्हणून उदयास आल्यानंतर एक प्रत्येकाने कुणी अर्धा गुंठा 1 गुंठा जागा दिली. माझ्या सर्व भूमिपुत्रांचं तुमच्या माध्यमातून खरंच धन्यवाद देतो. त्या लोकांनी काय केलं की जागा, एखादा गरीबाला त्याला जागा दिली. आज तेही सांगतात लोक की भाऊ, तुमच्या जी लोक होती, जे इथले स्थानिक भूमिपुत्र होते, त्यांनी जागा देताना आम्हाला असं काही बंधन घातलं नाही की आजच पाहिजे उद्याच पाहिजे, त्यांनी ती जागा दिली, मी मान्य करतो. परंतु काही ज्या चुका, प्रशासकीय चुका असतील किंवा त्यांनी त्या समस्या राबवताना ज्या चुका आमच्या काही स्थानिक पुढाऱ्यांकडून त्यावेळेच्या झाल्या असतील, त्याच्यावरतीच आता खरं आपल्याला मात करायची आहे. कारण तुम्ही बरोबर मुद्दा उचलला, जर का आग लागली तर अशा अनेक घटना घडलेल्या माझ्या समोर की त्या तिथपर्यंत पोहोचायला गाडीला जागा नाही, अँब्युलन्स जाऊ शकत नाही. असे आता तुम्हाला सध्या सांगतो की गेल्या 40 ते 45 वर्षापूर्वीचा आपल्या BRT रोड लगत एक मोरया कॉलनी नावाची वस्ती होती. त्या भागामध्ये गेल्या 30-40 वर्षापासून रस्ताच नव्हता. परंतु स्थानिक आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या माध्यमातून जेव्हा निदर्शनास ही इलेक्शनच्या वेळेस गोष्ट आली, त्यावेळेस आम्ही पुढाकार घेऊन त्या ठिकाणी आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना सांगून आणि तिथल्या लोकांचं सहकार्य घेऊन निदान जाण्या येण्यापुरता, निदान कचराची गाडी जाण्या येण्यापुरता तरी आज अतिशय सुंदर असा रस्ता त्यांना करून दिलाय. त्याचं स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती आम्ही पाहिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून की आमदारांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला ते करता आलं. असंच आमचं आहे की काय होतंय माहिती का, आज ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवायला कोण पुढाकार घेत नाही. का घेत नाही तर प्रत्येक जण म्हणतो अरे काय करायचंय, परंतु ज्यावेळेस तुम्ही कुठलीही समस्येची चर्चा करता त्यावेळेस त्याच्यापासून तुम्हाला त्याचा हल निघू शकतं, त्याच्यातून सोल्युशन मिळू शकतं. कारण लोक, तुम्ही ज्यावेळेस एक दुसऱ्याची चर्चा करता, डिबेट होती, त्या डिबेटमधून तुम्हाला एक पॉझिटिव्ह थिंकिंग बाहेर पडतं आणि तुम्ही त्याच्यावरती काम करून तो सोडू शकता.
असंच काम मी गेले कित्येक वर्ष करतोय आणि बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. आता काळेवाडीमध्ये सारखा जर का अंडरपास बघितला आपण, एक 8-9 वर्षापूर्वी सुरू झालेला अंडरपास होता डीमार्टच्या समोरचा, नानासाहेब धर्माधिकारी. तुम्ही माझी पत्र पाहू शकता किंवा मागच्या वर्षीचे पाहू शकता. 31 डिसेंबर मी डेडलाईन आपल्या पालिकेला दिली होती की जर तुम्ही नाही केलं तर मी बॅरिकेड टाकून हे बंद करून टाकणार आहे, माफ करा मला. असं मी एकदम मोठा असा बोर्ड लावून त्यांना करून दिलं. मग आम्ही आमदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली, अतिशय सुंदर आज रोज आम्हाला अशी कामाची आता वापर सुरू आहे. आता उत्कृष्ट वापर चालू आहे. तिथं सीसीटीव्ही नव्हते, तिथं लाईट नव्हती, तिथं स्वच्छता नव्हती, तिथं सुरक्षा रक्षक नव्हता. अतिशय बकाल धंदे त्या ठिकाणी रात्रीचे चालायचे, दिवसा चालायचे. दिवसा 12 वाजता एक महिला तो क्रॉस करण्यासाठी घाबरत होती, परंतु आम्ही ज्यावेळेस पाहणी करायला गेलो त्यावेळेस रात्रीचे 9-9:30 वाजले होते. एक महिला 4 पावलं पाठीमाग आली, म्हणली भाऊ हे तुम्ही जे केलं त्याच्यामुळे आज मी रात्रीची एकटी जाऊ शकते. इतका आत्मविश्वास त्या महिलेमध्ये आला की त्याच्यामुळं ते एक आम्हाला मिळालेली कामाची पावती मी समजतो. त्याचे साक्षीदार माझे सर्व सहकारी आहेत. त्या सहकार्यांमुळे हे करता आलं मला आणि खरंच ते काम मला करता आलं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चांगला फॉलोअप प्रशासकीय अधिकारी तुम्ही म्हणले, परंतु ज्या वेळेस तुम्ही कुठल्याही कामाचं प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा करताना ज्यावेळेस त्यांना समस्या सांगता आणि सोल्युशन देता, ते निश्चित ते काम करतात आणि चांगलं काम करतात. मी त्याबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानतो. नुसतं रडगाणं तुम्ही सोल्युशन द्या, ते काम करतात. म्हणजे हे माझं काळेवाडीचं. आता काळेवाडीमध्ये तुम्ही उद्यानाचा विषय काढला. काळेवाडीमध्ये गेल्या 11 ते 12 वर्षापूर्वी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी त्यांच्या स्थानिक आमदार निधीमधून ते उद्यान विकसित केलेलं किनारी. अतिशय छान उद्यान आहे. परंतु मी थोडा पलीकडे गेलो, मी पिंपळे सौदागरला गेलो, मी थेरगावला गेलो, मी वाकडला गेलो. म्हणजे हा ड्रास्टिक चेंज आहे सर. म्हणजे मला पण असं वाटतं का माझी काळेवाडी पिछाडलेली आणि इतकी पाठीमागं का राहिली, कारण त्याला कारणीभूत आम्ही सर्व लोक आहोत की जे तिथपर्यंत पोहोचलो नाही. नेमकी कारण थोडक्यात कसं आहे, फॉलोअप घेण्यात, त्या ज्या काही आरक्षित जागा आहे त्या ताब्यात घेण्यामध्ये आपल्या स्थानिक पुढाऱ्यांनी किंवा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सहभाग घ्यायला पाहिजे. तो घेतला नाही त्या लोकांनी. त्याच्यामुळे काळेवाडी बकाल होण्याला जबाबदार कोण? काळेवाडी बकाल होण्यासाठी तसं पाहिलं तर नियोजन शून्य, म्हणजे नियोजनच झालं नाही काळेवाडीचं. ना कुणी स्थानिक पुढाऱ्यांनी केलं, ना कुणी अधिकाऱ्यांनी केलं. जाऊ दे काळेवाडी. मग काळेवाडीमधून तुम्हाला टॅक्स मिळत नाही का? काळेवाडीमधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आज माझ्या माहितीप्रमाणे साधारण 150 ते 200 कोटी रुपयाचा टॅक्स आज जातोय. ही मी जबाबदारीने सांगतो, माहिती काढून घेतलेली मला माहिती आहे. हा इतका टॅक्स काळेवाडीमधून जातो. मग तितक्या सुविधा तुम्ही काळेवाडीला का पुरवत नाही? काळेवाडीला दुय्यम भूमिका का दिली जाते? या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतरच माझ्या सारख्याच्या असं लक्षात आलं की आपण कुठंतरी आपली लोक जर का तिथं कमी पडते तर आपण सुद्धा एक स्टेप पुढे जाऊन त्या ह्याच्यामध्ये उतरलं पाहिजे की सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी आपण काहीतरी करायचंय. ह्या भावनेतून मी उतरलोय. कारण काय होतं, आपल्या भारतीय जनता पार्टीचंच ब्रीदवाक्य आहे, अंत्योदया, म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवायच्यात. आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि शंकर शेठ जगताप यांचंही तेच धोरण आहे की शेवटच्या घटकापर्यंत तुमच्या सर्व प्रशासकीय जे काही नियंत्रण आहे, प्रशासकीय सेवा पोहोचला तरच विकास होईल, अदरवाईज विकास होणार नाही. मग त्याला मी पण किती धडपड केली तरी काही उपयोग होणार नाही. पण त्या पोहोचल्या पाहिजे. ते पोहोचवण्याचं काम करण्यासाठी मला या ठिकाणी काळेवाडीसाठी निवडणूक लढवायची. मला एक सांगा, त्या परिसरामध्ये तुमचा प्रभाग, आता तुम्ही त्याचा प्रभागाचा अभ्यास केला असेल, त्या प्रभागामध्ये आरक्षण किती आहेत? आरक्षित जागा किती आहेत डीपी मधल्या? नवीन डीपी सोडा, जुन्या डीपी मध्ये आरक्षित जागा किती आहेत? किती विकसित झाल्या, किती तशाच राहिल्यात? त्या भागामध्ये 12 मीटरचा आणि 18 मीटरचे जे 2 महत्वाचे रस्ते, म्हणजे लक्ष्मणभाऊ नेहमी सांगायचे की तुमचे रस्ते हे तुमच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांसारखे, जर का ते प्रवाहित असतील तरच तुमचं शहर प्रवाहित राहील, विकसित होणार. आणि त्याचा त्यांनी पुरेपूर सगळ्या पिंपरी चिंचवड शहराला तो त्यांनी करून दाखवलेलं आहे. तेच मला काळेवाडीमध्ये मला खंत वाटते की माझ्या काळेवाडीमध्ये जे काही डीपी प्लॅनचे रस्ते होते किंवा जे काही आरक्षित गार्डन होते, जे काही खेळाची मैदानं होती, त्याला काय झालेलं आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष केल्या गेल्यामुळे तिथं लोकवस्ती झाली, आता दाट लोकवस्ती. आणि तुम्हाला पण वाटणार नाही, मला पण वाटत नाही की कुठल्या गोरगरिबाच्या घरावरती बुलडोझर फिरवून की आपण ते उद्याने विकसित करावं किंवा रस्ता विकसित करावं. कमीत कमी नुकसान होऊन आपल्याला त्या योजना किंवा ते जे काही डीपी प्लॅन आहे ते कसे करता येईल या दृष्टीने पावलं उचलण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. पण कुठल्याही गरीबाच्या घराला धक्का न लागता. पण आरक्षण आहेत किती तिथे? आरक्षण आज तुम्ही पाहिलं तर गार्डनचं आरक्षण आहे, त्याच्यानंतर तुमच्या खेळाच्या मैदानाचं आरक्षण आहे, त्याच्यानंतर डीपी रस्त्याचे 3 ते 4 आरक्षण अजून विकसित झाले नाही. आणि महत्वाचं म्हणजे जो पॅरलल रस्ता आहे आपल्या पवना माईला, तो राजावडे नगरच्या भागातला,
त्या ठिकाणी आरक्षण डेव्हलप झालेलं नाही. जो 18 मीटरचा रस्ता आहे, त्यानंतर अलीकडे 12 मीटरचा एक रस्ता आहे, हे जर का डेव्हलप झाले तर बऱ्यापैकी तुमच्या वाहतुकीची समस्या असेल किंवा बकालपणा, विस्कळीतपणा म्हणतो ना, तो सुटण्यास मदत होईल. म्हणजे बरीचशी आरक्षण ही अतिक्रमणामध्ये अडकली आहेत. अतिक्रमणामध्ये अडकली आहे. ती मोकळी करणार तुम्ही? ती मोकळी करण्यासाठी जे काय करायला लागेल, फक्त कुठल्याही गोरगरिबाच्या घराला धक्का न लागता किंवा त्याची पर्यायी व्यवस्था होईल अशी, तोपर्यंत आपण त्याला हे करणार नाही. पण ते करणं गरजेचं आहे, हे मात्र मी पण सांगू शकतो. काळेवाडी म्हटल्यावरती सगळी अवैध बांधकामं, मला वाटतं त्यातली 100 पैकी 90 बांधकामं तरी अवैध असतात. अवैध बांधकाम. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या अवैध बांधकामाचा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार नेमका? आज जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस सत्तेवरती आल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्यांनी पहिला शास्तीकराचा माफ करून टाकला, शास्तीकर माफ केला, तो झाला. त्याच्यानंतर अवैध बांधकामांचा जो काही मुद्दा आहे त्याला मी तर म्हणून मूळतः प्रशासनच जबाबदार आहे. कारण अवैध बांधकामं होत असताना प्रशासन डोळे झोकून बसतं. प्रशासनाने ऍक्च्युली ते पाहिलं पाहिजे आणि नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. प्रशासन काय होतंय, नागरिक का लक्ष देत नाही, त्याच्या तिकडे जात नाही. मला जर का अर्ध्या गुंठ्या 1 गुंठ्यामध्ये बांधकाम करायचंय तर इतक्या चक्रा मारायला लागतात, इतके पेपर द्यायला लागतात. पहिलं ते येणे का, पहिलं ते फाईल झाली का, ह्या गोष्टीवरती कुठेतरी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बसून काहीतरी आराखडा केला पाहिजे की 1 गुंठ्याच्या बांधकामासाठी आपण काय केलं पाहिजे, तिथं डीपी रस्ता पाहिजे का, नसेल तर काय करता येईल. आणि 1 विंडो शॉपिंग म्हणतो तसं तुम्ही 1 विंडो तशा पद्धतीने केलं पाहिजे की बाबा 15 दिवसात तुला हे मिळेल. मी म्हणतो तुमच्या टॅक्सच्या रूपामध्ये तुम्हाला आपण इन्कम सोर्स पण तयार होईल. भरपूर लोक त्याचा फायदा घेतील येऊन, किंवा मला बांधकाम करायचंय, माझी फाईल, तुमचं काय असेल ते पैसे घ्या. थोडक्यात सोपी पद्धत करायला. आता जी आहे ती नियमित कशी करणार तुम्ही? आता जी नियमित जास्तीत जास्त पार्किंग सोडून, आणि ज्यांनी बांधलंय त्यांची पार्किंग सोडून जर का त्यांनी बांधकामं केली असतील तर त्याच्यावरती कर आकारून ती नियमित करता येऊ शकतात. दंड नियमित करता येऊ शकतात. कारण हे बघा कसं असतं, कुणी बांधकाम केलं आणि टोटल किती प्रॉपर्टीज असेल काळेवाडीमध्ये? तुम्ही बोलल्याप्रमाणे जवळपास 80% तर प्रॉपर्टीज काळेवाडीमधल्या अनधिकृत आहे. टोटल प्रॉपर्टी किती? समजा तुमचा मतदार किती तुमच्या प्रभागाचा? माझ्या प्रभागातला मतदार आता 52,731 हा मतदार आहे, लोकसंख्या आहे. घरं किती येतात? आता घरं त्याच्यामध्ये साधारण नाही म्हणलं तरी एक 12-15 हजाराच्या आसपास पेक्षा जास्त घरं असावी. कारण आता 3-3 मजली घरं आहेत. अर्ध्या गुंठ्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त घरं बांधण्याचा लोकांनी प्रयत्न केला. आम्ही सतत माझ्या भागामध्ये जिथं कुठं होत असेल त्यांना तर मी सांगतो, बाबा आधी पहिलं पार्किंग सोड आणि नंतर मग तुला बांधकाम करायचंय तर तरीच परवानगी घेऊन कर. अशा पद्धतीने आम्ही राबवत असतो आमचा अजेंडा. काळेवाडीसाठी विशिष्ट असा प्रोजेक्ट आहे का तुमच्या डोक्यात की नाही, मी हा प्रोजेक्ट काळेवाडीमध्ये माझ्या या परिसरात आणणार? जसं एखाद्या प्रोजेक्टमुळे त्या परिसराचं नाव होऊन जातं. सायन्स पार्क इथे ऑटो क्लस्टर समोर, ऑटो क्लस्टर काय, सायन्स पार्क काय, त्या प्रभागामध्ये झाले, त्या प्रभागाचं नाव होऊन गेलं, त्या एरियाचं नाव झालं. तसं काळेवाडीमध्ये मी असा एखादा प्रोजेक्ट आणणार की ज्याच्यामुळे काळेवाडीचं माझं नाव होऊ जाईल, असं काय डोक्यात आहे तुमच्या? असं तुम्ही विदेशात शिकलात, यस, तुम्ही विदेशामध्ये राहिलात, तिकडचं विजन तुमच्याकडे आहे, तिथं तो देश कुठे चाललाय, आपण कुठे आहोत, काळेवाडी कुठे आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे तशी दृष्टी असणार. 100% मी त्या दृष्टीनेच काम करण्याचा प्रयत्न करतोय. ते करण्यासाठी आपल्याला नुसतं सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा याच्यामध्ये ते होणार नाहीये. आपल्याला कंट्रोल पाहिजे त्याच्यावरती. म्हणून आपल्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये निवडणूक लढून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय करायचं ह्या गोष्टी आपण करू शकतो, हे विजन आहे माझ्याकडे. की बाबा आज मी पाहिलं तर माझ्या पिंपरी चिंचवड शहर जर बघितलं तर खूप मोठं शहर आहे. त्याच्यातच माझी काळेवाडी पाहिली तर जे मी आता तुम्हाला सांगितलं साधारण 52,000ची लोकवस्ती असलेल्या पेपरावरती, पेपर ऑन पेपर 52,000 आहे, तशी जास्त लोकसंख्या आहे त्या ठिकाणी राहणारी. त्या भागामध्ये आज जर मी पाहिलं तर मी दरवर्षी मी स्वतः वैयक्तिक खेळाडू असल्यामुळं मला खेळाची जरा आत्मीयता आहे आणि त्या बाबतीत मी थोडा पुढाकार जास्त. पैलवान पण आहात. मी स्वतः पुणे विद्यापीठ संघाचं नेतृत्व केलेलं आहे 1994-95 मध्ये. त्यामुळे मला खेळाशी थोडी आत्मीयता आहे आणि मी त्या दृष्टीने जास्त काम करतो. तर असा तुम्ही जशी आता म्हटला की एखादा प्रोजेक्ट डोक्यात आहे का, तर निश्चित आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली असं एक क्रीडांगण आता मी कुस्तीसाठी मी थोडा प्रयत्न करतोय की कुस्तीसाठी असं एक चांगलं क्रीडांगण तयार व्हावं ज्या ठिकाणी ऑलिम्पिकचे मल्ल तयार होतील, ज्या ठिकाणी आज आमच्या काळेवाडीमध्ये राष्ट्रीय इंटरनॅशनल खेळाडू आता सुद्धा आहेत पण त्यांचा सन्मान त्या पद्धतीत होत नाही. आज माझ्याकडे गेल्या वर्षी मी जवळपास 70 ते 80 मुलांचा सन्मान केला होता, जे राज्यासाठी खेळले, जे जिल्ह्यासाठी खेळले आणि जे आपल्या नॅशनल लेवलला खेळले. या सर्वांचा दरवर्षी मी सन्मान करतो मी माझ्या पद्धतीने. तर त्यांचा सन्मान करतो मी. माझी वैयक्तिक गेल्या 4 वर्षापूर्वीपासून
आमदार लक्ष्मणभाऊ जगताप असताना मी एक क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर केली होती बरं. की माझ्या पलीकडच्या राटणीमध्ये, माझं गाव आहे राटणी, राटणी हा सातबाऱ्यावरती राटणी, काळेवाडी फक्त राटणीची वाडी आहे. बरोबर. त्या राटणीमध्ये एक तालीम आहे, त्या भैरवनाथ तालीम संघ, त्या तालीम संघातील खेळाडूंसाठी मी डिक्लेअर केले की बाबा जो कोणी होतकरू खेळाडू त्याला खरंच पैशाची गरज आहे किंवा ज्याला मानधनाची गरज आहे त्याला मी लक्ष्मणभाऊंच्या माध्यमातून त्यावेळेस सुरू केली माझ्या वैयक्तिक पॉकेटमधून 12,000 रुपये मी दरवर्षी आजपर्यंत, आणि इथून पुढे मी आहे तोपर्यंत ती राहणार आहे चालू. मुलांना, त्या एका मुलाला मी दत्तक घेतो, त्याचा वर्षभराचा 12,000 रुपये त्याला खर्च देतो आणि त्या पद्धतीने मी राबवत असतो. आता 5 वर्षाला मी ते राबवतोय. तशाच पद्धतीने त्या खेळाडूंना ते करण्यासाठी मी एक स्टेडियम बांधायचे, त्या ठिकाणी मग योगाचं असेल, मेडिटेशन असेल, तुमचं जिम्नॅस्टिक असेल, एकच सुविधा एका ठिकाणी पायाभूत सुविधा दिल्या तर नक्कीच खेळाडू तयार होईल. अंडर वन रूफ सगळं थोडक्यात. अंडर वन रूफ. मला एक सांगा, तिथले राजकीय समीकरण कशी? तुम्ही निवडणुकीला उभं राहिला, तुम्ही गणित मांडलं असेल ना की आपला 54,000 मतदार आहे, त्याच्यामध्ये हिंदू इतका, मुस्लिम इतका, किंवा कोकणातले इतके, मारोडी इतके, जैन इतके, असं काही गणित मांडलं असेल तुम्ही? आता बऱ्यापैकी तुम्ही निवडून कशी येणार? हा, गणित तर तसं मांडलेलंच आहे ना. मी इथून पाठीमागच्या 22 ते 23 वर्षापासून, म्हणजे थोडक्यात आझाद मित्रमंडळ स्पोर्ट्स क्लब हे एक माझं वैयक्तिक, मी वयाच्या 13व्या वर्षी सुरू केलेलं मित्रमंडळ आहे. त्या माध्यमातून मी जे गेले अनेक वर्षापासून, आज 39 वर्ष आले माझ्या मंडळाला, मी काम करतोय. ते काम करत असताना खरा आम्हाला आपल्याला धडा होता परीस परीक्षा जो आम्हाला झाला तो 2002 मध्ये लक्ष्मणभाऊंचा झाला. त्याच्यामध्ये मग समाजसेवेसाठी आलो. मग समाजसेवा करत असताना मग रक्तदान शिबिरं असतील, तुमचे पर्यावरण संबंधित कामं असतील, सांस्कृतिक कामं असतील, अशी भरपूर कामं केलेली आहेत. आणि त्या दृष्टीने तुम्ही आता म्हणलं की बाबा एक ठराविक समाजासाठी, तर मग मुस्लिम समाज आहे, जो समाज आमच्या राजावडे नगर भागामध्ये किंवा नडीनगरच्या भागामध्ये बराचसा विखुरलेला आहे. आणि बरेचसे मित्रमंडळी सुद्धा त्या समाजातील आजही माझे आहेत. असं नाहीये त्यांनी सुद्धा असं कधी म्हटलं नाही की हा भारतीय जनता पार्टीचं काम करतोय, मग आता मी मैत्रीचा व्यक्तिगत येते. आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या बरोबर पण काम करतोय. तो समाज आता तसं पाहिलं तर काळेवाडीच्या यादीमध्ये सर्वात जास्त आडनाव असलेले, शेख आडनाव असलेल्याची मेजॉरिटी आज जास्त आहे. 3,500-4 हजार नावं फक्त शेख आडनावाची आहेत. म्हणजे तशी ती मुस्लिम समाज जो आहे तो तसा आहे. त्याच्यानंतर तुम्ही मारवाडी माणसं, ते भाजपला मतदान करणार का? 100% भाजप भारतीय जनता पार्टीला त्यांच्या पसंतीचे चेहऱ्यांना मतदान करतील ते येणाऱ्या काळामध्ये. वैयक्तिक रिलेशन असल्यामुळे, वैयक्तिक म्हणा किंवा आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणा, ते 100% भारतीय जनता पार्टीला मतदान करतील एवढी मला खात्री आहे. ते नाही धरणार असं की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे म्हणून त्याला मतदान करायचं. तुमचा प्रतिस्पर्धी कोण? मग त्याच्यामध्ये आता 2-3 पॅनल असणार आहे तिथे. राष्ट्रवादीचं स्वतंत्र पॅनल असू शकेल, महाआघाडीचं स्वतंत्र पॅनल असेल. तुमची लढत नेमकी कोण असेल? नाही, आता नक्की येणारा काळ ठरवल माझा प्रतिस्पर्धी कोण असेल. आता मी तेव्हा भाष्य करणं उचित ठरणार नाही की माझा प्रतिस्पर्धी नेमका हाच असेल किंवा तोच असेल. आता राजकीय आकडा तुम्हाला माहिती आहे, गणित कशी समीकरणं अर्ध्या रात्रीमध्ये बदलत असतात. परंतु मी निश्चित हे ठरवलंय की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काळेवाडीमध्ये 2 खुले पुरुषांसाठी प्रभाग झाले. आणि मी गेल्या अनेक वर्षापासून जे काम करतोय भारतीय जनता पार्टीसाठी, तर निश्चित मला भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ जे असतील किंवा आपले आमदार असतील किंवा शहराध्यक्ष असतील, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, एक जनसामान्यामध्ये काम करणाऱ्याला, चांगले विचार असलेला, शिकलेला, खेळाशी संबंधित असलेला, पर्यावरणाची जाण असलेला संधी देतील ही मला 100% गॅरंटी आहे. मला एक सांगा, तिथं भाजपचा नगरसेवक का निवडून येत नाही? राष्ट्रवादीचं पॅनल निवडून येतं. भारतीय जनता पार्टीचा पॅनल गेल्या वर्षी पूर्णपणे त्या ठिकाणी जे 4 उमेदवार दिले होते, त्या उमेदवारांमध्ये समजा भाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीने उमेदवार दिले होते, पण लोकांनी त्यांना नाकारलं. कारण ते जे उमेदवार आहे ते समजा मला माहित नाही का, कारण ते याच्यामध्ये नसतील. जे उमेदवार काम करतील, जे उमेदवार तुमच्या समोर येतील ते उमेदवार निवडून येतात. हे गणित मात्र नक्की आहे की आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये. तर तुमचा लोकसंपर्क चांगला आहे, त्याच्यामुळं कदाचित संधी मिळू शकेल. म्हणजे अगदी सविस्तर तुम्ही काळेवाडी समजून सांगितली. काळेवाडीचा तुमचा सखोल अभ्यास आहे. तुमच्यासारखं नेतृत्व काळेवाडीला मिळालं तर मला वाटतं काळेवाडीचे दिवस चांगले येतील, हे त्याच्यातून दिसतंय. शहराच्या राजकारणाबद्दल, शहराच्या एकूण विकासाबद्दल सुद्धा तुमचं व्हिजन अगदी क्लिअर आहे, स्वच्छ आहे. म्हणजे हे सगळे विषय पाहिले. अजून एक पर्यावरणासाठी जर का काम करायचं झालं तर मागच्या 2023 मध्ये ज्यावेळेस मी डिक्लेअर केलं होतं की पर्यावरण संबंधी आम्ही काम करतो, तर मी एक स्वतःची अशी ट्री बँक ओपन केली. लोक एखादी बँक ओपन करतात पैसे साठवण्यासाठी. मी माझी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमातून आमदार लक्ष्मणभाऊ जगताप ट्री बँक नावाची मी बँक आपल्या शहरामध्ये प्रथमच अशी बँक असेल मला वाटतंय, ज्याच्यामध्ये माझे मित्रमंडळी किंवा ज्याचा वाढदिवस असेल माझ्या प्रभागामध्ये त्याला नाही मी वेगळी संकल्पना मांडलेली. आता समजा साहेब आहेत, तुम्ही आहेत, तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला खूप इच्छा आहे झाड लावायची, पण तुम्ही
एक फ्लॅट घेतलाय, तुम्हाला जागाच नाही लावला, मग माझ्या बँकेमध्ये झाड द्या, ते झाड मी प्रिझर्व करतो. ते झाड मी भंडारा डोंगराच्या सानिध्यामध्ये वृक्षदायी ही संस्था जी काम करते, शिवाजी महाराज मोरे आणि संतोष हागवणे या 2 व्यक्तींच्या माध्यमातून मी तिथं झाडांचं शिवाजी वृक्षारोपण, महाराजांचं काम मोठं आहे ते. खूप मोठं काम आहे त्यांचं. वृक्षदायी संस्थेच्या माध्यमातून त्यांचं काम खूप मोठं आहे. त्यांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी त्यांच्या संपर्कात आलोय आणि ते काम मी दरवर्षी 365 झाडं मी त्या ठिकाणी लावतोय, लावण्याचा संकल्प केलाय आणि ती करतोय. आणि दुसरा विकासाचा मुद्दा तुम्ही म्हणला, आता ते मी माझ्या नंतरच्या येणाऱ्या काळामध्ये सांगणार होतो, पण आता हे तुमच्या माध्यमातून मी सांगतो की आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी ज्यावेळेस देश विदेश फिरत असताना पाहिलं होतं, मे बी बेंगलोर सारख्या ठिकाणी जरी गेला तुम्ही तर प्रत्येक प्रभागामध्ये एक असं सिटी हब असावं ज्या ठिकाणी वॉक इन थ्रू असेल. म्हणजे एखादा आता आज तरुण मुलं आहेत ज्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहेत, तसं स्मार्ट टॅबलेट असतात त्या शहरामध्ये, ज्या प्रत्येक तुमच्या अडी अडचणीन गरजा आहेत किंवा तुम्हाला कुठले तरी MSEBीचं बिल भरायचंय, लाईट बिल भरायचंय, वॉटर टॅक्स भरायचा आहे, या सर्वांसाठी ओपन असतं. तुम्ही यायचं, क्लिक करायचं आणि तुमचं भरून निघून जायचं. आपल्याकडे तसं किऑस्क बसवले होते पण ते बंद पडले. पण त्याच्यावरती प्रशासकीय कामकाज झालं नाही, लोकांना जागृत केलं नाही. मला पण माहित नाही कुठे बसवले होते ते, मला सांगा. सगळ्या प्रभाग कार्यालयामधून इथून तिथून बसवलेले. तुम्ही कुठेही गेलात, कोणत्या प्रभाग कार्यालयात, तुम्ही पहा कोपऱ्यामध्ये ते किऑस्क सगळे बंद पडले, धूळ खात पडले. नाही, मग त्याची जनजागृती झाली नाही असं मी म्हणत. नक्कीच जनजागृती झाली. जर का आज तुम्ही तरुण मुलांना सांगा ते आता टॅबवरून, मी स्वतः माझा टॅक्स, तुम्ही निवडून आलात तर पुढे या गोष्टी सगळ्या होतील. काळूरामजी, तुम्ही भरपूर चर्चा केली, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्या. धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, माझं मत व्यक्त करायची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि येणाऱ्या काळामध्ये मी निश्चितच माझ्या प्रभागाचं तसंच पिंपरी चिंचवड शहराचं नेतृत्व करू इच्छितो. त्या कामी सर्व मतदारांनी मला मदत करावी अशीच अपेक्षा. धन्यवाद.